ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि हे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते। आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये। आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील मियासाहेब पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शंकरराव पंढरीनाथ निमसे यांच्या 19व्या पुण्यतिथी निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी संस्थेच्या सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं नेत्र तपासणी शिबिर पार पडलंय। तर यावेळी संस्थेचे संचालक गीताराम चोथे यांनी स्वर्गीय शंकरराव निमसे यांच्या कार्याचा उहापोह करून संस्थेची आर्थिक परिस्थिती मांडली आहे। यावेळी राजेंद्र गायकवाड आणि बाळासाहेब जाधव यांनी स्वर्गीय निमसे यांच्या आठवणींना उजाळा दिला। सर्व उपस्थितांनी तात्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केलं। तर यावेळी संस्थेचे अध्यक्ष शामराव निमसे म्हणालेत की स्वर्गीय निमसे यांनी 1993 साली संस्थेची स्थापना केली। संस्था चालवत असताना त्यांची दूरदृष्टी आणि चाकोरीबद्ध शिस्त यामुळे संस्था सुरळीत चालू राहिली आहे। त्यांनी गावामधील तसेच तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांना स्वबळावरती उभं केलं। संस्था चालवत असताना त्यांनी काही आदर्श नियमावली करून संस्था वाढीसाठी प्रयत्न केले। आजही त्यांची उणीव जाणवते। त्यांनी दिलेले आदर्श आणि चाकोरीबद्ध शिस्त धोरणांची आम्ही काटेकोरपणे पालन करत असल्यानं संस्थेवरती लोकांचा दृढ विश्वास बसलाय। आज संस्था यशाच्या शिखरावरती चढत आहे असं त्यांनी म्हटलं। नेत्रतज्ञ डॉक्टरांनी एकूण 97 जणांची नेत्र तपासणी करून त्यामधील 16 जणांना मोतीबिंदू असल्याचं निदर्शनास आलंय। दरम्यान त्या संदर्भात संगमनेर येथील दर्शन नेत्रालयामध्ये शस्त्रक्रिया केली जाईल असं डॉक्टरांनी म्हटलंय। यावेळी रवींद्र मोरे, रामचंद्र कुलकर्णी, रमेश निमसे, जीवाजी निमसे, बाळकृष्ण मगर, सुरेश निमसे, नानासाहेब निमसे, अशोक जुंद्रे, साहेबराव निमसे तसेच दत्तात्रय कोतकर, रामभाऊ तारडे, बाळासाहेब निमसे, गोपीनाथ जुंद्रे, गोरक्षनाथ शिंदे, भगवान निमसे, प्रताप निमसे, अविनाश निमसे, गोपीनाथ सोनवणे, बाबासाहेब सोनवणे, विलास निमसे, संजय विधाटे, संजय आव्हाड, जगन्नाथ सगळगिळे यांच्यासह संस्थेचे संचालक, गावामधील आणि तालुक्यातील सभासद, ठेवीदार, खातेदार, संस्थेचे 3ही शाखांचे कर्मचारी आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीताराम चोथे यांनी केले। तर उपस्थितांचे आभार संस्थेचे व्यवस्थापक अनिरुद्ध लोखंडे यांनी मानले आहेत। नमस्कार बंधू भगिनींनो, आज टाकळीमिया या गावामध्ये मियासाहेब सहकारी पतसंस्था टाकळीमिया आयोजित व दर्शन रोटरी नेत्र रुग्णालय संगमनेर आणि समता फाउंडेशन यांच्या सहकार्याने मोफत डोळ्यांची तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिर केले होते। तरी सर्व नागरिकांनी टाकळीमिया पंचक्रोशीतील जनतेने चांगला प्रतिसाद दिला। तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे व भरपूर पेशंट ऑपरेशनसाठी निवडण्यात आले आहे। श्री नेत्र रुग्णालय संगमनेरच्या टीममधल्या डॉक्टर पानगावणे मॅडम, मी स्वतः गौरव जोशी, आमचे गाडी चालक काका बाळासाहेब देशमुख इथं आम्ही आलो आहे। आमच्या हॉस्पिटलमध्ये दर्शन रोटरी या ठिकाणी आमचे हॉस्पिटल 3 मजले असून 30 बेडचे असे अद्ययावत रुग्णालय आहे। आम्ही तेथे गोरगरीब जनतेची मोफत तपासणी करतो, ऑपरेशन मोफत करतो। आमच्या हॉस्पिटलमार्फत त्यांना काळे चष्मे मोफत देतो आणून व पुन्हा पेशंटला नेऊन मोफत सोडतो। तरी आमचे एक आव्हान आहे, अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व जनतेनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्या। आम्ही गावोगावी जाऊन प्रत्येक गावामध्ये आदल्या दिवशी अनाउन्सिंग करून दुसऱ्या दिवशी शिबिर घेऊन पेशंटला पूर्णतः ऑपरेशनची माहिती देऊन मोफत ऑपरेशनसाठी घेऊन येतो।
व त्यांचे ऑपरेशन करून त्यांना काळे चष्मे देऊन मेडिसिन देऊन पोच करतो. तरी सर्व जनतेने दर्शन रोटरी या ठिकाणी येऊन आपले डोळे तपासून घ्या आणि आम्हाला सेवा करण्याचा संधी द्या. महेश दाने, C24 तास, राहुरी. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल, राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF-बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.